हा दोन्ही ब्रदर्स तर्फे 500 आहेत. ओके. ते ठरवतील आता 200 द्यायचे की 300 200 द्यायचे की 500 एकानेच द्यायचे. ओके सर बघूयात किती बाउंड्रीज येत आहेत. चला मॅचला सुरुवात करायची. मेगा फायनल आपण पाहत आहोत. एका साईडला टीम असल्फ पॅकर घाटकोपर त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक अंधेरी. बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर नितीन. स्ट्राईक एंडला सचिन राणे. जबरदस्त मॅच आहे. पहिली फायनल मॅच. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवर मात्र हलक्या हाताने सिंगल केलं गेलं. राणे यांना देखील माहिती की टायटल जिंकणं गरजेचं आहे. आकर्षक ट्रॉफी आहे. यानंतर लगेच फायनल खेळवणार दोन्ही टीम्स. आपण तयार राहा. 7चा आपण टायमिंग दिलेला. जवळपास 8 वाजलेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नो बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल रन. या बॉलवर आपण पाहिलं तर सचिन राणे थोडे स्किड झाले. दीपल शाह अगदी मनापासून हसले. दोन्ही टीम साठी सर्व टीम साठी स्पेशल ऑफर आहे. आमचे चिंदवनकर आणि आमचे नार्वेकर ब्रदर्स यांच्याकडून हे स्पेशल प्राइज आहे. बॉलिंगसाठी नितीन. स्ट्राईक एंडला सचिन राणे. या बॉलवर परफेक्ट बॉल पाहिला गेला आणि तिकडे बोल्ड आउट. बॅट आउट. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. असल्फ पॅकर घाटकोपर त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक सीसी अंधेरी. अर्बन स्पोर्ट्स कल्याण आणि डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण आपण देखील तयार राहायचं आहे. लगेच आपला टॉस केला जाईल. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला. जबरदस्त फिल्डिंग. वा. अनिश तिकडे होते. वेल स्टॉप अनिशची. हा ते असेच मित्रासोबत आलेले मॅच बघायला पण त्यांना फिल्डिंगला घेतलं आणि चांगलं क्रिकेट खेळलेत. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. क्रिकेट खेळले परंतु आता थोडं कमी झालंय क्रिकेट. पण आता जिथे कमी पाहिजे तिथे आम्ही आहे. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. खेळाडू आहेत तिकडे. तात्याने खूप चांगला बॉलर आणि बॉडी पण त्यांची डोले शोले आहे. हा रग्बी प्लेअर वाटतात ते. अंबोली बॉईज साठी एक चांगलं क्रिकेट खेळलेत. अंबोली अंधेरीमध्ये दहंडीची पण अनेक गोविंद पदके त्या परिसरातून पाहायला मिळाले.
बॉलिंगसाठी दीपल शाह येत आहेत. फायनल मॅच चालू आहे. या बॉलवर स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला. एक रनने मात्र धावफलक पुढे जाईल. वैभव आणि निमिष आहेत बॅटिंगसाठी. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक्सिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने धावफलक. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते दीपल यांच्या माध्यमातून. दुसरी ओव्हर देखील थोडी शांत होताना पाहिली गेली आहे. अल्प संख्याला मात्र थोडी रन्स करावे लागतील. या बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. बॅकफुटला आले आणि 2 रन तिकडे मिळतील. वैभवने जबरदस्त टॅप केलं. 2 रन्सने स्कोर झालाय 8 रन. तीन बॉलने रन झालेत 8. ओमकार क्रिकेट क्लबचं एक भव्य दिव्याचं आयोजन बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे. या बॉलवर स्टेप आउट झाले. बॅटरला बीट केलं. व्हाईट बॉल आहे. बॅटर आउट. टीमने पण जबरदस्त सुरुवात केली आहे. किंग कोहली वानखेडे स्टेडियमला मॅच आहे, परंतु या IPL मध्ये 200+ एवढे रन्स होत आहेत. मला असं वाटतं 8-9 वेळा आतापर्यंत 200 रन्स चेस झालेत आणि चेस टीम पण रन्स करतात. यावर देखील फ्लिक केला गेलाय. सनी येतात नवीन बॅटर. या बॉल देखील गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली तिकडे. वेल स्टॉप. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन झालेत 10. बॉलिंगसाठी मिलिंद देतात तिसरी ओव्हर घेऊन. स्ट्रायकिंग निमेश 12 रन सरी करणं गरजेचं आहे. 24-25 पर्यंत स्कोर कार्ड महत्वाचा आहे. या बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग मिलिंद. चांगली पिचिंग पाहिली गेली मिलिंदची. या बॉल देखील फटका थोडा फसला होता. विनायक तिकडे होते आणि सिंगल रन कंप्लीट होईल. या बॉलवर नो बॉल. सनीला बाहेर जावं लागेल. बॉल काउंट होईल. या बॉल देखील समोर खेळले गेले. थोडासा बॉल फिरला तिकडे, परंतु डॉट बॉल. मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. या बॉलवर बीट केला गेला मिलिंदने आणि
बॉलिंगसाठी पुन्हा एकदा मिलिंद स्ट्राईक एंडला विजय येत आहेत. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. या बॉलवर फटका देखील थोडा फसताना पाहिला गेला. स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे आणि बॅटर आउट. रन झाले आतापर्यंत 12. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. वैभव येतात बॉलिंगसाठी. तेरा रन झाले धावफलकावर. न्यू स्कोरर आहेत आमचे नीरव प्रभू. ट्रेनिंग चालू आहे त्याची. या बॉलर फटका फसला आणि बॅटर आउट. अर्बन स्पोर्ट्स कल्याण आणि त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण दोन्ही टीम्स आपण तयार राहायचं आहे. लगेच यानंतर टॉस केला जाईल आणि लगेच एका फायनलची पण मॅच आपण चालू करणार त्याची नोंद घ्यायची आहे. 5:30 6:30 आपण टायमिंग दिलं होतं. जवळपास 8 वाजून गेले आहेत. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न केला गेला तिकडे आणि बॅटर आउट. संदीपला पण बाहेर जावं लागेल. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. आजच्या ओव्हरमध्ये रन्स आलेत. 15 रन्स आले धावफलकावरती. 15. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर टॅप केला गेला आणि 2 रन. मॅच मध्ये कमबॅक करत असताना टीम असल फॉर बॅकर घाटकोपर. 17 रन्स आले धावफलकावरती. 17. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे आणि मोय 18 रन झाली धावफलकावरती. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला. खेळाडू आहेत तिकडे. एक सिंगल रन मिळतीये. 19 धावा झाल्यात धावफलकावरती.
22-23 ची पण मॅच चांगली पाहायला मिळेल. एक रन तिकडे मिळते. 20 धावा झाल्या धाव फलकावर. मेगा फायनल चालू आहे. लास्ट बॉल पेंडिंग आहे. मोठा स्ट्रोक आला मॅच मध्ये कमबॅक करू शकते. सिद्धिविनायक अंधेरी या बॉलवर नॉन स्ट्राईक केला आणि तिकडे डायरेक्ट हिट बॅटर आउट. देतो. 24 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. चोवीस चेंडू जिंकण्याकरिता 21 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी. आपण पाहिलं तर पहिलीवर घेऊन विजय. 24 बॉल 21 करायचे. स्ट्रायकिंगला दीपल शहा. बॅट्समन बॉलर कीपर एकत्र खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती थांबवलंय. पहिला बॉल डॉट येतोय. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं आणि तिकडे 2 रन मिळतील. दोन रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं. एफर्ट चांगले तिकडे फिल्डर आहेत आणि जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. असल्फा बॅकर घाटकोपर त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक अंधेरी. अशी पहिली फायनल पाहतो. यानंतर लगेच दुसरी फायनल पण आपण खेळवणार आहोत. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. एक रन तिकडे मिळते. 3 धावा झाल्या धावफलकावरती. पहिलीवर चांगली टाकली आतापर्यंत विजयने. या बॉल देखील थांबून ठेवलं गेलं. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे.
अंपायरचा डिसिजन डॉट बॉल आहे, परंतु बॅटर टीमने रिव्ह्यू घेतलाय. वाईट बॉल आहे. या बॉलवर सिंगल रन आणि तिकडे बॅटर आउट. गरज आहे 18 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. टीम असल्फा पॅकर घाटकोपर विरुद्ध अंधेरी अशी स्टेशन वाईजची 40+ ची आपण फायनल मॅच पाहतोय. ओमकार क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ओमकार चषकाचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. यानंतर आपण फायनल मॅच देखील एक जबरदस्त पाहायला मिळेल. दोन्ही टीम कल्याणच्या मात्र अर्बन स्पोर्ट्स कल्याण आणि त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. हा प्रत्येक बाउंड्रीला मात्र आमचे चेंदवनकर आणि नार्वेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पुरस्कार आहे प्रत्येक बाउंड्रीला दोन्ही मॅच साठी. या बॉलवर प्रॉपर स्वीप खेळले गेले. दीपलला पण माहिती की मॅच आता पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. हलक्यात घेऊन चालणार नाही मॅच. पॉलिससाठी संदीप. या बॉल देखील पुन्हा एकदा सिंगल केलं गेलं. दीपलचे नेत्र दीपक बॅटिंग पाहायला मिळतीये. प्रॉपर टायमिंग करत असताना 6 रन झाले दफलकावर. 15 रनची अजूनही गरज आहे. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडी पिचिंग मागे ठेवली. गुड बॉलिंग संदीप. बॅट्समनला थोडा स्ट्रगल करण्यास मात्र लावला आणि फटका थोडा फसला होता. 1 रन झाले. 7 रन झाले धावफलकावरती. 21 टार्गेट अजून 14 रनची जवळपास गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. टीम असल्फा संघ फाईट करतो त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक अंधेरी. ओमकार क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून हे पहिलंच पर्व आणि खूप चांगल्या पद्धतीने आयोजन पाहिलं गेलं. कालचा दिवस देखील खूप चांगल्या मॅचेस रंगल्या गेल्या. या बॉल एज घेतली गेली आणि तिकडे डॉट बॉल येतोय. मॅच मध्ये कमबॅक करत असताना टीम असल्फा देखील मॅच सोडणार नाहीये. जबरदस्त मॅच होते. फायनल मॅच फायनल प्रमाणे रंगतीये. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. रन झाले 14 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी संदीप. या बॉल देखील पुन्हा एकदा बॅकफुटला आले. हलक्यात ढकलला गेले. सिंगल रन. विजय भाऊ स्टेजवर या. विजय भाऊ
8 रन झाले त्या फलकावरती. 21चं टार्गेट आहे. बाउंड्री लाईन पासून थोडं लांब उभे राहा मित्रांनो प्लीज. देऊ. या बॉलवर आवाज तर आला होता आणि आपलं पण स्वागत आहे. एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. पेडणेकर ब्रदर्स या टुर्नामेंटसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. 12 बॉलमध्ये 12 करायचे. बॉलिंगसाठी अजय येत आहेत. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. बारा बॉलमध्ये 12 करायचे आहेत. क्रुशल मॅच आहे. संडे फंडे फायनल मॅच. हा बॉल एक जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आणि तिकडे डॉट बॉल येतो. आता 11 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. अकरा बॉल 12 करायचे आहेत. बॉलिंगसाठी अजय लास्ट मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट त्याच्या अंगावर एक जबरदस्त खेळ केला होता अजयने पण. दहा रन झाली त्या फलकावर. 11 धावांची गरज आहे. सेकंडला वैभव. या बॉलवर टॅप केला गेलाय समोर आणि जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. संदीप मराठे तिकडे होते. वेल स्टॉप संदीप. सिंगल डबल खूप महत्वाचे ते फिल्डिंग अडवणं. 11 धावा झाल्या. 10 रनची अजूनही गरज आहे. या बॉलवर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळतीये. 12 रन झाली त्या फलकावर. 9 धावांची गरज आहे. बेस्ट ऑफ बेस्ट. इझिली दोन्ही संघ मॅच जिंकणार सोडणार नाहीयेत की टायटल त्यांना जिंकायचं आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ते धावफलक पुढे जाईल. सात धावांची गरज आहे मॅचला अजूनही जिंकण्याकरिता. या बॉलवर शेप आउट झाले. कव्हरला खेळले गेलेत आणि दीपल शाह तिकडे डेंजर झोन लावते. फनी विकेट. अगदी दीपल शहाला पण माहित नव्हतं की मी असा आउट होईल. काल एक असा रनआउट ओपन लॉटला झाला. तर वाईजचे सर्व 40+ आहे. म्हणजे जे पण 40+ चे खेळाडू ते एका स्टेशनचे आहेत.
भाऊ भाऊजी एका टीम मध्ये पण आहेत आणि दोन भाऊ पण आहेत. अजय विजय अनिल येतात शेवटची ओव्हर घेऊन 6 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. जबरदस्त मॅच आहे. 6 बॉल 7 जबरदस्त मॅच आहे. मेगा फायनल 6 बॉल 7 ला कोण जिंकेल? या बॉलवर संपून टाकले मॅच. हवा त्या साईडचे. इट्स अ 6 बॅटर आउट. ची गरज आहे. असल्फा बॅकर घाटकोपर त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक अंधेरी. पाच बॉल मध्ये 7 करायचे आहेत बॉलिंगसाठी. या बॉलवर देखील आपण पाहतो मिलिंद यांनी देखील ट्राय केलं गेलंय. बॉलिंगसाठी अनिल. 4 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 6 धावांची गरज आहे. 4 बॉल 6 करायचे. सर्व या परिसरातील नागरिक देखील मॅचचा आनंद घेतात. एक चांगलं आयोजन पाहिलं गेलं या परिसरामधील सर्व खेळाडूंसाठी. या बॉलवर स्टेप आउट झाले आणि व्हाईट बॉल. विनोद येतात नवीन बॅटर. 3 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. बाउंड्री लगावल का टीमला आपल्या जिंकून देईल का विनोद उर्फ तात्या. 3 बॉल 5. जबरदस्त मॅच आहे. या बॉलवर हलक्या हाताने मात्र सिंगल केला गेला. आता 2 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. जिंकण्याकरिता 4 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. फायनल मॅच अगदी फायनल प्रमाणे रंगतीये. पैसा वसूल फायनल मॅच आहे. 2 बॉल 4. टायमिंगला बाउंड्री लगावली का तात्या. 2 बॉल 4. या बॉलवर बीट केला गेला आणि अनिलचं सेलिब्रेशन. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल मध्ये 4 करायचे. स्ट्राइक एंडला बॅटर नितीन. 1 बॉल 4. नितीन आपल्या टीमला जिंकून देईल का? नावात 3 आहे परंतु 4 करायचे आहेत. आणि या बॉलवर नितीन. आणि काय घडलंय? वा, जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. अजय विजय तिकडे होते. टायमिंगला हात गेला नाही तर तिकडे बाउंड्री होती आणि बरोबर 2 भावांकडेच बॉल गेला.
40+ ओमकार चषकावरचं नाव कोरलं गेलं टीम असल्फा बेकर घाटकोपर. द्वितीय क्रमांक सिद्धिविनायक अंधेरी.